जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। ग्रामीण भागात देखील या आंदोलनाचे पडसाद जे आहेत ते दिसून येत आहेत। काय सांगाल, मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे ते सातत्याने सुरूच आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी यासाठी तुम्ही चक्क साईबाबांना साकडं घातलंय। काय भावना मराठा समाजाच्या आहेत? अतिशय वाईट वागणूक, म्हणजे इंग्रजांच्या काळात देखील अशी वागणूक आंदोलन करताना कधी मिळत नसेल। इतकी वाईट वागणूक, छळणूक हे सरकार मराठ्यांची करत आहे। परंतु मराठ्यांच्या या छळणुकीनंतर मराठेच मराठ्यांसाठी परत उभे राहिले आणि मराठा खडा तो सरकारचे वाडा हे चित्र निर्माण झालं आणि सरकार नरमलेलं आहे। एक एक दिवस आंदोलनाची परवानगी वाढवून देत आहे, म्हणजे सरकारच्या चारी मुंडे चित होण्याची वेळ आता आलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव तिथं पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती कुठेतरी खालावू शकते। आता सरकारने काय दखल घ्यायला पाहिजे? आता आपल्याच माध्यमातून कळलं का आज चौथा दिवस आहे आणि जरांगे साहेबांनी पाण्याचा पण त्याग केलेला आहे। आणि आपण जर बघितलं मागील कित्येक दिवसापासून जरांगे साहेबांनी वेळोवेळी उपोषण केलेलं आहे, पण शासनाने याची दखल घेतलेली नाही आहे। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि आज म्हणजे वेळोवेळी जर असं जर झालं आणि त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सर्व मराठा बांधव या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात गेलो। साईबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना केली का आणि राज्यकर्त्यांना पण सद्बुद्धी मिळो आणि लवकरात लवकर आरक्षणाचा तिढा सुटावा। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।